नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील तमाम बळीराजासाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। ज्या हप्त्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होता त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। नेमका आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, खरंच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज जमा होणार का, आणि जर आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत असेल तर आमच्या खात्यावरती किती वाजता हप्ता जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती अशा बऱ्याच बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत की त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आज जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार, आणि काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला, आणि प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नाही, आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा होणार का नाही, का आम्हाला योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आले, का आमचा हप्ता बंद करण्यामध्ये आला, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत होते, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। अनेक दिवसांपासून हप्ता कधी मिळणार अशी शेतकरी प्रतीक्षा करत होते, हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते। परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे, आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नव्हे तर आता पीएम किसान योजनेचा आगामी 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्र जमा होईल का, परंतु तसं नाही। आता तुमच्या खात्यावरती सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे कितीतरी या ठिकाणी 2000 रुपये जमा होतील, आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसानंतर लगेच या ठिकाणी पीएम किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे आता या ठिकाणी 4000 रुपये जमा होणार आहेत। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील कधी जमा होणार हे देखील आपण बघणार आहोत। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त या ठिकाणी म्हणजेच की थोडा वेळ काढून आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतेही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। केंद्राचे 6000 रुपये आणि राज्य सरकारचे 6000 रुपये असे एकूण 12000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांना मिळतात। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा करण्यामध्ये आले असून आता सर्वांच्या नजरा 8व्या हप्त्याकडे लागलेल्या आहेत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकरी मित्रांनो, आता काही तांत्रिक चुकांमुळे देखील अनेक शेतकरी लाभापासून वंचित देखील या ठिकाणी राहू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, एकंदरीत जर बघायला गेलं
तर म्हणजेच की शेतकरी योजनेसाठी पात्र असतात, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेसाठी शेतकरी पात्र असतात, परंतु पात्र असताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा होत नाहीत असं देखील चित्र आपल्याला बघायला मिळत असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, या योजनांच्या लाभासाठी काही कामे करणे अत्यंत आवश्यक असतात आणि ही कामे केली तरच पैसे खात्यावरती जमा केले जात असतात. म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी आम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून आमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते तुम्हाला देखील माहीतच असेल, मी सांगत आहे, या ठिकाणी स्क्रीनवरती देखील बघू शकता. पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी करणे. बघा, जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर पैसे अडकू शकतात. आता राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत. सरकारने एकदा पैसे वाटप करण्यासाठी बटन दाबलं की लगेच साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे जमा होत असतात. परंतु आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत. याचं कारण कोणतं आहे तर अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप देखील बाकी आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जर अद्याप देखील तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल तर तुम्ही तात्काळ ई-केवायसी करून घ्या. तुमची ई-केवायसी झाली नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात. म्हणजेच की तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करणे हे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे. ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा. आता ई-केवायसी कुठे करावी तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जाऊन किंवा आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर अशांनी केवायसी करा. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक असणं अनिवार्य आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं म्हणजेच की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्याचं अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करू शकता. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर काळजी करण्याची गरज नाही, परंतु आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तात्काळ तुम्हाला काय करायचं आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमच्या जमिनीची नोंद ही पोर्टलवरती अपडेट नसेल तर हप्ता या ठिकाणी थांबवला जातो. तुम्हाला काय करायचं आहे, आता जमिनीची नोंद या ठिकाणी अद्ययावत आहे का नाही याची खात्री करू शकता. जर जमिनीची नोंद पोर्टलवरती अपडेट नसेल तर अपडेट करावी लागणार आहे जेणेकरून पैसे जमा होतील. आणि जर जमिनीची नोंद पोर्टलवरती अपडेट नसेल तर हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर चौथं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता बऱ्याचदा खाते हे इनॲक्टिव्ह असल्यामुळे पैसे परत जातात. त्यामुळे खाते सुरू आहे की नाही याची देखील तुम्हाला खात्री करायची आहे. म्हणजेच की तुमचे जे बँकेचे खाते आहे हे ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे, म्हणजेच की चालू आहे की बंद आहे याची खात्री तुम्हाला करायची आहे. जर काही कारणास्तव तुमचे बँकेचे खाते बंद असेल तर ते तुम्हाला चालू करावे लागणार आहेत जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि जर बँकेचे खाते तुमचे इनॲक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 3 ते 4 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी करावी लागणार आहे. दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे. तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की जमिनीची नोंद पोर्टलवरती अपडेट नसेल तर अपडेट या ठिकाणी करावे लागणार आहे. आणि चौथं जे काम आहे ते म्हणजेच की बँकेचे खाते जर इनॲक्टिव्ह असेल तर ते तुम्हाला ॲक्टिव्ह करावे लागणार आहे. ही कामे जर तुमचे पूर्ण असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, परंतु यापैकी एक म्हणजेच की एखादं काम जर तुमचं अपूर्ण असेल तर हप्ता जमा होण्याचं अडचण या ठिकाणी निर्माण
निर्माण होऊ शकते. त्यामुळे जे काम या ठिकाणी म्हणजेच की तुम्ही केले नसतील, म्हणजेच की जे कामे तुमची अपूर्ण असतील तर ती कामे तात्काळ करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशांनी KYC करा. ज्या शेतकऱ्यांची आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ज्या शेतकऱ्यांची जमिनीची नोंद पोर्टलवरती अपडेट नसेल तर अशांनी जमिनीची नोंद पोर्टलवरती अपडेट करा. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे खाते इनॅक्टिव्ह असेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचे खाते ऍक्टिव्ह करा. ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी कोणकोणती कामे करावी लागणार हे तर तुम्हाला समजलं असेल. आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि जे शेतकरी ही कामे करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. तर शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. परंतु आता म्हणजेच की हप्ता तर जमा होणार आहे, परंतु नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियावरती आपल्याला काही चुकीच्या बातम्या सध्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता काल जमा झाला, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार. अशा काही बातम्या आपल्याला म्हणजेच की खोट्या बातम्या बघायला मिळत आहेत आणि शेतकऱ्यांनी या बातम्यांवरती विश्वास ठेवू नये. म्हणजेच की असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे, कारण की बऱ्याचदा काय होतं तर या ठिकाणी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. म्हणजेच की चुकीच्या बातम्या आपल्याला सध्या अनेक ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि अशा चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवणे म्हणजेच की या ठिकाणी विश्वास ठेवू नये हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी काही बातम्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार असं सांगण्यात येत आहे. मग खरंच आज हप्ता जमा होणार का? तर बघा, आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही. मग नेमका हप्ता कधी जमा होणार? तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नेमका हप्ता कधी जमा होणार हे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेला आहे. आता या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकी आधी येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही 5 फेब्रुवारी या दिवशी आहे आणि त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार आहेत. आता 4,000 रुपये कशाचे? तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. कधी जमा होणार? तर 5 फेब्रुवारीच्या आधी, म्हणजेच की 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमुळे सरकार या ठिकाणी शेतकरी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 5 फेब्रुवारीच्या आधी, म्हणजेच की 5 फेब्रुवारी या दिवशी निवडणुका असल्यामुळे निवडणुकीच्या आधीच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल. म्हणजेच की साधारणतः 31 जानेवारी पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर लगेच अवघ्या काही दिवसानंतर लगेच या ठिकाणी PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा केला जाईल. आणि या 2 हप्त्यांचे एकूण जे 4,000 रुपये आहेत हे कधी जमा होणार? तर 5 तारखेच्या आधीच, म्हणजेच की निवडणुकीच्या आधीच तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. म्हणजेच की हप्ता कधी मिळणार हे तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगत आहे, 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे 5 फेब्रुवारीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. त्यानुसार आता 31 जानेवारी पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल आणि 4 फेब्रुवारी पर्यंत PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा केला जाईल. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.